हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. थंबनेलवरनं तुमच्या लक्षात आलंच असेल की पालकाचे देठ पेकण्याआधी ही रेसिपी अवश्य पहा. जे देठ आहेत ते मी छान निवडून घेतले, त्याची पानं पण थोडीशी घेतली, त्यामध्ये लसणाच्या 2-3 पाकळ्या टाकल्या, 2 मिरच्या टाकल्या आणि भरपूर असं पाणी घालून आपण ते शिजवून घेणार आहोत गॅसवर. मी अगोदर जी देठ आहेत, ती पानं आहेत, ती स्वच्छ धुवून घेतली होती. हे बघा, आपण मीडियम गॅसवर छान असं देठ आहे ते मऊ होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत, म्हणजे तो जो देठांचा अंश आहे तो पूर्ण त्यामध्ये उतरेल. त्यानंतर आपण त्याला तडका देणार आहोत. अगदी थोडंसं मी तेल वापरलं आहे. त्यामध्ये आपण जिरे टाकणार आहोत. जिरे छान असे तडतडून द्यायचे आहेत. जिरे तडतडल्यानंतरच आपण लसूण घालणार आहोत. मी लसूण चिरून घातला आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आले लसणाची पेस्ट घातली तरी पण चालेल. जिरे आहेत ते आपण छान असे तेलामध्ये आपण भाजून घेणार आहोत, म्हणजे त्याला छान असे फोडणी बसेल आणि जेणेकरून आपल्या सूपला खूप छान अशी टेस्ट येईल. पावसाळा आहे, मग अवश्य अशा प्रकारे तुम्ही पिऊ शकता. एनर्जी त्यामुळे भरपूर प्रमाणात येते. त्यानंतर मी बघा बारीक चिरलेला लसूण घेतला आहे, तो पण आपण छान असा त्या तेलामध्ये परतून घेणार आहोत. आपण येथे तेलाऐवजी तुम्ही तुपाचा वापर केला तरीही चालेल. छान असा आपण लसूण आहे तो परतून घ्यायचा आहे. खूप सुगंध खूप छान येतो आहे बघा लसणाने आणि जिऱ्याच्या फोडणीमुळे. त्यानंतर आपण त्यामध्ये हिंग घालणार आहोत, कारण हिंगाने खूपच छान अशी टेस्ट येते आपल्या सूपला. ज्यांचं एनिमियाचं प्रमाण कमी आहे, एनिमिया कमी आहे, ब्लड ज्यांचं HB कमी आहे, त्यांच्यासाठी तर अगदी खूप छान आहे. साधी सिंपल. त्यानंतर मी जे देठ उकडून घेतले होते त्याचं मी गाळून घेतलं आणि त्यानंतर चवीप्रमाणे थोडंसं मीठ घातलं आहे आणि ते आपण फोडणी दिली आहे बघा. खूप छान, खूप टेस्टी असं सूप होतं आणि खूप हेल्दी आहे. करायला एकदम सोपं आहे. तुम्ही जे देठ आहे ते फेकून न देता अशा प्रकारे त्याचा तुम्ही वापर करू शकता, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे नुकसान होण्याऐवजी. कारण देठामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं, आयरन आहे. पालक म्हणजे अगदी खूपच छान. आणि त्या पालकामध्ये मी मोठे मोठे देठ असतात कोथिंबीरीचे, ते पण टाकले होते, कारण त्यांनी खूप छान अशी चव येणार कोथिंबीरीमुळे पण. हे बघा, आपलं जे सूप आहे ते तयार झालं आहे. छान उकळी आली आहे त्याला, एवढा छान वास येत आहे बघा. त्यानंतर मी पातेल्यामध्ये काढून घेतलं. आपल्याला मी तुम्हाला ग्लासमध्ये सर्व करून दाखवते बघा. खूप छान टेस्टी असं पालकचं सूप. मैत्रिणींनो, अवश्य अशा प्रकारे बनवून बघा. सर्वांना नम्र निवेदन आहे की चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. त्यानंतर तुम्ही त्यामध्ये लिंबू पण पिळून घालू शकता, पण मला आवडत नाही म्हणून मी फक्त डेकोरेट केलं आहे. खूप छान हेल्दी असं पालकच्या देठांचं सूप अवश्य बनवून बघा. चला तर मग रेसिपी जरा जरी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, हाईप करा. बाय बाय.